8 मार्च जागतिक महिला दिन। अतिशय सोपे भाषण आहे, लिहून घेऊ शकता। चला तर मग सुरू करूया। सुप्रभात। आज 8 मार्च आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत आहोत। हा दिवस महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा आणि त्यांना हक्क आणि समानतेच्या साठी प्रोत्साहन देण्याचा आहे। महिला आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे आधारस्तंभ आहेत। त्या एक आई, बहीण, पत्नी, मुलगी, शिक्षिका, डॉक्टर, शेतकरी, अधिकारी आणि उद्योजक अशा अनेक भूमिका समर्थपणे पार पडतात। पूर्वी महिलांना शिक्षण, रोजगार आणि निर्णय घेण्याची संधी कमी मिळत असे, पण आज त्या प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत। तरीही काही ठिकाणी अजूनही महिलांना अडथळे येतात। त्यामुळे आपले कर्तव्य आहे की आपण महिलांचा सन्मान करू, त्यांना प्रोत्साहन देऊ आणि समान हक्कांसाठी त्यांच्यासोबत उभे राहू। एक शिक्षित स्त्री संपूर्ण कुटुंबाला घडवते असे म्हटले जाते। त्यामुळे प्रत्येकाने महिलांचे शिक्षण, प्रगती आणि स्वातंत्र्य यांना महत्त्व द्यावे। चला आपण सर्वजण मिळून महिलांना प्रोत्साहन देऊ आणि समानतेसाठी प्रयत्न करू। सशक्त महिला, सशक्त समाज। धन्यवाद। जाता जाता मी एक कविता म्हणतो। तीच आहे शक्ती, तीच आहे वात्सल्य, तीच आहे प्रेमाची माया अपार, तिच्या अस्तित्वाशिवाय अधुरी आहे सृष्टी, तीच आहे जीवनाचा आधार। कधी असते ती प्रेमळ आई, तर कधी स्नेहाची सावली, कधी होते ती निर्धाराची ज्योत, तर कधी बनते धाडसी रणरागिणी। तिला आबला म्हणू नका रे कोणी, तिला आबला म्हणू नका रे कोणी, ती सक्षम आहे, अपराजिता आहे, जिच्या स्पर्शाने फुलते जीवन, तीच या जगाची जननी आहे। चला करूया तिचा सन्मान, द्या तिला हक्क, द्या तिला मान, स्त्री शक्तीला वंदन करूया, महिला दिन साजरा करूया। महिला दिनाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा। असेच नवीन भाषणे, निबंध पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। धन्यवाद।